नमस्कार मंडळी, आज मी पनीर दम बिर्याणी बनवणार आहे. त्यासाठी मी काही खडे मसाले घेतलेले आहेत, बघू शकता तुम्ही स्क्रीनवरती. आता मी पातेल्यामध्ये मोठे 4 चमचे तेल टाकलेले आहे. मी 3 ग्लास तांदळाची बिर्याणी बनवणार आहे आणि त्यासाठी मी 3 आणि 3 6 ते 7 चमचे तेल वापरणार आहे. त्याच्यातले मी 4 चमचे हे तांदूळ शिजवण्यासाठी वापरणार आहे आणि 3 चमचे मी पनीरची ग्रेव्ही बनवण्यासाठी वापरणार आहे. आणि पाणीसुद्धा त्याचप्रमाणे 3 आणि 3 6 ग्लास पाणी वापरायचं आहे. त्यातले मी 5 ग्लास हे तांदूळ शिजवण्यासाठी वापरणार आहे आणि उरलेला 1 ग्लास हे मी पनीरची ग्रेव्ही बनवण्यासाठी वापरणार आहे. आता हे पाणी टाकलेलं आहे मी याच्यामध्ये 5 ग्लास. त्याला उकळी आली आणि त्याच्यामध्ये मी तांदूळ टाकलेले आहेत. तांदूळ धुवून मी त्यात टाकलेले आहेत. आता हे पनीरवर हे मी मसाले टाकणार आहे. गरम मसाला, काश्मीरी लाल मिर्च पावडर, मीठ आणि हळद. थोडंसं हिंग पण टाकलेलं आहे. हे पनीरवर पसरून घ्यायचं. पनीरला चांगलं मिक्स करायचं. त्याच्यामुळे पनीरसुद्धा मी घरीच बनवलेलं आहे. मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते. त्यासाठी हे बिर्याणीसाठी हे मी साहित्य घेतलेले: टोमॅटो, मिरची, कांदा, कोथिंबीर, पुदिना. हे मिरचीला मध्ये मी थोडं कट केलेलं आहे आणि हे पनीरला मी मसाला लावून ठेवला. हे वाटाणे पण भिजवलेले वाटाणे वापरणार आहे. त्याच बदले तुम्ही मटार पण वापरू शकता. भात शिजलेला आहे. तांदूळ हा 90% शिजवून घ्यायचे. आता आपण पनीरला थोडंसं फ्राय करून घेते मी. आता त्याच तेलामध्ये मी कांदा टाकते. याच तेलामध्ये आता मी ग्रेव्ही बनवून घेते. हा 1 मोठा कांदा आहे, तो उभा चिरलेला आहे. मी हे तेलामध्ये टाकते. पनीरसुद्धा घरी इतकं छान बनतं ना, एकदम सॉफ्ट होतं पनीर. मला घरचंच पनीर आवडतं म्हणून मी घरीच बनवते. कांदा चांगला फ्राय झालेला आहे आणि त्यातच मी मिरची टाकलेली आहे. मिरची मध्ये कट करायची, कारण म्हणजे त्याचा तिखटपणा बाहेर येतो. त्यातच मी हे टोमॅटो पण 1 मोठा टोमॅटो कट केला होता, तो पण टाकलेला आहे. हे छान असं परतून घ्यायचं आणि हे खूप सोप्या पद्धतीने मी सांगत आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की कशी झाली बिर्याणी. आता हे छान असं फ्राय केलेलं आहे. फ्राय झाले त्यातच मी अद्रक लसूणची पेस्ट पण टाकलेली आहे. छोटं चम्मच आहे, ते 2 चमचे टाकले. हे काश्मीरी लाल मिर्च पावडर आणि गरम मसाला आहे, तो पण मी टाकलेला आहे. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. कोथिंबीर आणि पुदिना हे दोन्ही पण टाकून घ्यायचं. हे पूर्ण एकत्र करायचं आणि ओला वाटाणा पण टाकलेला आहे. याच्याऐवजी मटार पण वापरू शकता आणि मोठा चमचा दही पण टाकलेला आहे. दहीच्या ऐवजी लिंबू पण वापरू शकता. हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं एकत्र. आता यातच मी पनीर पण टाकून घेते. हे फ्राय केलेलं पनीर. बघा किती छान दिसत आहे पनीर, खूप छान. आणि ते जर पाणी वगैरे काढून ठेवलं ना, अर्ध्या तासामध्ये रेडी होतं पनीर. खूप छान होतं घरचं पनीर, एकदम सॉफ्ट. हे बघा, हे पूर्ण. आणि त्याच्यामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे. हे भात पण तयार झालेलं आहे. हे 90% मी तांदूळ शिजवून घेतलेला आहे. याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि तांदळामध्ये पण मीठ टाकायचं आहे शिजवताना. त्याच्यामध्ये वाटाणे जरी टाकले शिजताना तरी पण चालतं. आता हे मी तांदूळ पूर्ण काढून घेतलेले आहेत. थोडासा खाली ठेवलेला आहे तांदूळ आणि त्यातच मी त्याच्यावरती 1 पनीरची लेअर टाकणार आहे. हे पूर्ण भातावर पूर्ण लेअर पसरून घ्यायची. आता त्याच्यावरती आपण भाताची 1 लेअर टाकणार आहोत. आता हे असे मी पनीरच्या 2 आणि भाताच्या 2 लेअर बनवलेल्या आहेत. हे बघू शकता, पूर्ण मी लेअर तयार करून घेतले. आता त्याच्यावरती मी थोडासा फूड कलर टाकणार आहे. हे केशरी फूड कलर आहे, थोडासा घेतलेला आहे, चिमूटभर. आता त्याच्यात थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं. पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आणि ते पाणी तांदळावरती टाकून द्यायचं.
हे पूर्ण असं टाकून घेतलं की झाकून ठेवायचं. त्याच्यावरती वाफ जाऊ नये म्हणून ओझं काहीतरी ठेवून द्यायचं आणि एकदम कमी आचेवर हे कमी ज्योतवर आपल्याला शिजवायचं आहे. हे बघू शकता अर्ध्या तासामध्ये पूर्ण झालेलं आहे. अर्ध्या तासानंतर हे बघा असं झालेलं आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. खूप छान होतं. खूप छान होतं. तुम्ही रायता वगैरे त्याच्यासोबत खाऊ शकता. धन्यवाद.